एखाद्याचा खून केला तर त्या आरोपीला थेट फाशीच होते का, की प्रत्येक केसमध्ये जन्मठेपच होते? आणि रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, तुम्ही पाहत आहात लॉटॉक्स मराठी आणि आज आपण समजून घेणार आहोत खून म्हणजे काय आणि त्यासाठी काय शिक्षा आहे, तेही नवीन कायद्यानुसार. IPC नुसार 302 हा कायदा खुनासाठी भारतात लागू होत होता. पण आता नवीन कायद्यानुसार भारतीय न्यायसंहिता जो इंडियन पिनल कोडला बदलून आलेला आहे त्याचं कलम 103 लागू होतं. आता कलम 103 काय सांगतं? जर एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक किंवा अशा कृतीने जी मृत्यू होण्याची शक्यता आहे एखाद्याचा मृत्यू घडवला तर तो खून ठरतो. आता या कलमानुसार त्या व्यक्तीला शिक्षा काय होते? या कलमानुसार जास्तीत जास्त फाशी म्हणजे डेथ पेनल्टी किंवा जन्मठेप, लाईफ इम्प्रिझनमेंट आणि दंड आकारला जाऊ शकतो. आता अनेकांना असा प्रश्न पडेल की फाशी कधी होते आणि जन्मठेप कधी होते? तर मित्रांनो, फाशी कधी होते हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक केसमध्ये फाशी होत नाही, फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच फाशी दिली जाते. आता रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे काय? हा शब्द पहिल्यांदा आला बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या सुप्रीम कोर्टाच्या केसमधून. जेव्हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि समाजाला हादरवणारा असतो किंवा दुर्लभ असतो आणि आरोपीला सुधारण्याची शक्यता खूप कमी असते, तेव्हाच अशा काही रेअर केसमध्ये म्हणजे दुर्लभ केसमध्येच कोर्ट फाशी देतं. जसं की लहान मुलावर अत्याचार करून अत्यंत क्रूर खून करणे किंवा अनेक लोकांचा थंड डोक्याने विचार करून, तसेच टेररिस्ट असतील, आतंकवादी असतील, अशा केसमध्येच सुप्रीम कोर्ट किंवा कोर्ट फाशी देतं. तसेच काही केस असतात जसं म्हणजे भांडणातून अचानक झालेला खून, रागाच्या भरात झालेली घटना, अशा केसमध्ये बहुतांश वेळा जन्मठेप दिली जाते. मर्डर आणि कल्पेबल होमिसाईडमधला फरक बघूया. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मृत्यू हा मर्डर नसतो, काही वेळा तो कल्पेबल होमिसाईड असतो. फरक कशावर ठरतो? इंटेन्शन आणि नॉलेज म्हणजे इरादा आणि ज्ञान. मारण्याचा, खून करण्याचा इरादा स्पष्ट असेल तर मर्डर होतो. जर मृत्यू होऊ शकतो हे माहीत असून केलेली कृती कल्पेबल होमिसाईड असू शकते. तसेच गुन्ह्याचं स्वरूप बघूया. खून हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, म्हणजे पोलीस आरोपीला थेट अटक करू शकतात. तसेच नॉन बेलेबल आहे, बेल द्यायचा की नाही हे संपूर्ण कोर्टावर डिपेंड असतं. तसेच हा खटला जिल्हा न्यायालयात म्हणजे सेशन्स कोर्टमध्ये चालतो. आता या केसमध्ये कोर्ट नक्की काय पाहतं? कोर्ट खालील गोष्टी बघते: आरोपीचा इरादा, घटना कशी घडली, शस्त्र वापरले का, तसेच पूर्वनियोजित म्हणजे प्लॅनिंग होतं का, तसेच अनेक प्रकारचे पुरावे, मेडिकल रिपोर्ट्स, तसेच पूर्वीच्या घटना, अशा अनेक गोष्टींचा किंवा सर्व बाबींचा विचार या केसमध्ये केला जातो. मित्रांनो, खून हा भारतातला सर्वात गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा आहे फाशी किंवा जन्मठेप आणि दंड. पण फाशी फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच दिली जाते. प्रत्येक खुनाच्या गुन्ह्यामध्ये फाशी दिली जात नाही. जर तुम्हाला असे कायद्याचे महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर लॉ टॉक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रश्न खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.